त्यांचं पार्थिव ॲम्ब्युलन्समधून शववाहिकेतून बाहेर काढण्यात आलंय। आणि आसमंतात गोपीनाथ मुंडे अमर रहे, गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या। उदय सर, हा लोकनेता किती लोकांच्या मनात घर करून होता याचा प्रत्यय मुंबईतच इथे येतोय। आपण बघतो की अनेक नेत्यांचं घर मुंबईत असतं, त्यांच्या मतदारसंघापुरती त्यांची क्रेज असते, त्यांची चाहते तिथे असतात। पण गोपीनाथ मुंडेंचं तसं नाही आहे। राज्याच्या प्रत्येक तालुक्यात मुंडे साहेबांचे कार्यकर्ते जोडलेले होते। मुंबईत देखील शिवसेनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मुंडे साहेब हा मोठा आधार होते। अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, शत्रुघ्न सिन्हा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस सलामी देत आहेत। राज्य सरकारच्या गृह विभागाचं पोलीस दल या ठिकाणी आपल्याला दिसतंय। गोपीनाथ मुंडे केंद्रामध्ये मंत्री होते। पूर्ण सरकारी इतमामात त्यांचे अंत्यविधी पार पाडले जाणार आहेत। काय नियती असते प्रकाश जोशी बघा। आज सकाळी ही व्यक्ती आपल्या परळीमधला, आपल्या पितृगावातला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।